पतीला वाटतं की मी योग्य करतोय आणि पत्नीला वाटतं मी योग्य करते. दोघांची एज्युकेशन लेवल बघता दोघांना असं वाटतं की आम्ही आमचे निर्णय स्वतःहून घेत आहोत. इगो कुठं जपावा याचं प्रत्येकाला भान असणे गरजेचं आहे. ज्यांना ज्यांना संशय असेल की बाबा मला माझ्या लाईफ पार्टनरवरती संशय आहे, मग तो कुठल्याही गोष्टीचा असू द्या, त्याची योग्य शहानिशा करा. काय घटना घडली आहे ती व्यवस्थित बघा. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आहे मकरन आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत भगवंत चव्हाण, जे लाईफ कोच आहेत. तर नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. नमस्कार. तर सर, माझ्या सबस्क्रायबर्सला थोडक्यात तुमचा एक परिचय द्या. नमस्कार, माझं नाव भगवंत चव्हाण. मी विशेषतः लाईफ कोच म्हणून गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. रिलेशनशिप असेल किंवा प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यात त्याला आयुष्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणींवरती बऱ्यापैकी सोल्युशन देणे आणि त्यामध्ये गायडन्स करणे, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करायचं जे कार्य आहे ते आम्ही करत आलेलो आहोत. तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लोकेशनला आमचे प्रोग्राम्स होत असतात. त्यामध्ये विशेषतः पती आणि पत्नींसाठी हॅप्पी मॅरिड लाईफ हा आमचा एक नावाजलेला कार्यक्रम आहे. तर सर, आपला हा जो एपिसोड राहणार आहे हा पती पत्नीच्या रिलेशनवर राहणार आहे. बरोबर. तर आधीचा जो काळ होता आणि आताचा जो काळ आहे, तर पती पत्नीच्या रिलेशनशिपमध्ये काय बदल झालेला जाणवतो आपल्याला? साधारणतः आधीचा काळ जर आपण बघितला, म्हणजे आधी आपण बघायचो 20-25 वर्ष आधी की एक एकत्र कुटुंब पद्धती असायची. बरोबर. आता विशेषतः पती पत्नींचं रिलेशन एवढंच महत्वाचं नाही, तर आपण कुटुंब व्यवस्थेचा पूर्ण आधी अभ्यास करूया. की साधारणतः 25 ते 20 वर्ष मागे जर आपण गेलो तर 25, 20, 30 वर्ष मागे एकत्र कुटुंब पद्धती असायची आणि त्या कुटुंबामध्ये एकच कुटुंब प्रमुख असायचा. 25-30 लोकांचं एकत्र कुटुंब असायचं आणि मग त्या कुटुंबामध्ये घेतला गेलेला कुठलाही निर्णय असेल तर तो एकच कुटुंब प्रमुख असतील ते घेत असायची आणि तो निर्णय हा प्रत्येक व्यक्तीला म्हणजे कुटुंबामध्ये असलेल्या प्रत्येक सदस्यांना तो मान्य असायचा. बरोबर. परंतु आत्ताची जर आपण परिस्थिती बघितली तर आता आमच्या कुटुंबामध्ये 4च लोक आहेत. म्हणजे आधी 25-30 लोक एकत्र राहायची, एकच डिसिजन घेतला जायचा तरी लोक आयुष्यभर अतिशय आनंदाने राहायचे. आज आम्हाला कुटुंबामध्ये फक्त 4च लोक पाहायला मिळत आहेत, मात्र ते 4ही लोक आपल्याला 4 दिशेने धावताना पाहायला मिळत आहेत. ही परिस्थिती कुटुंबांची. आता हेच जर आपण पती आणि पत्नी यांच्या रिलेशनमध्ये आलो तर आधीच्या कालखंडामध्ये म्हणजेच एक 25-30 वर्ष मागे जर आपण गेलो तर लग्नानंतर सुद्धा पती किंवा पत्नींना एकमेकांचे चेहरे माहीत नसायचे की माझा पती कसा दिसतोय किंवा माझी पत्नी कशी दिसते. म्हणजे आई वडील त्यांचं ते जुळवायचीत लग्न आणि मग लग्नानंतरच त्यांना तो चेहरा दिसायचा आणि मग त्यानंतर तरी ते त्यांचं आयुष्य अतिशय आनंदाने घालवायचे. परंतु आताच्या पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर आता लग्नाआधी 2-2 वर्ष एकमेकांसोबत असतात, रिलेशनमध्ये असतात, अगदी तोंड ओळख होते, एकमेकांच्या स्वभावांची आदान प्रदान होते, विचारांची एकमेकांवरती एक त्याला आपण म्हणूया की बळजबरी केली जाते. त्याला मी बळजबरीच म्हणतो की माझे विचार तुमच्यावरती लादायचे आणि त्यांचे विचार माझ्यावरती लादायचे आणि मग ते एकमेकांना मनाने आधी लग्नाआधी ऍक्सेप्ट करतात. परंतु तरी सुद्धा लग्नानंतर अगदी 2-2, 3-3 महिने इव्हन 6 महिन्यांनी क्रिटिकल प्रॉब्लेम निर्माण होत आहेत आणि कोर्टाची पायरी आम्हाला चढावी लागते. बरोबर. तर हा एक जो बदल आहे तो बदल आम्हाला पाहायला मिळतोय की आधी अगदी लग्नानंतर तर शेवटच्या क्षणापर्यंत आनंदाने जगायचे आणि आज जर आपण बघितलं तर अगदी लग्नानंतर सुद्धा काही दिवसांनी प्रॉब्लेम निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हा एक मुख्य बदल आपल्याला आधीचा कालखंड आणि आताचा कालखंडामध्ये आपल्याला रिलेशनमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे फक्त आपल्या परिवाराचा जो मुख्य सदस्य असतो त्याच्या कंट्रोलमध्ये ते राहत होते, त्याच्यामुळे होत होतं का त्यांचा स्वभावच तसा होता की त्यांना ते रिस्पेक्ट म्हणून त्यांचं ऐकायचं नाही. हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. काय असतं ना, आज पती आणि पत्नी हे दोघंच कुटुंबामध्ये राहत आहेत. म्हणजे त्यांना पतीला त्यांच्या रिलेशनमध्ये कुणी नकोय आणि पत्नीला सुद्धा पतीच्या रिलेशनमध्ये जे आहेत ती लोक कुटुंबामध्ये नको. बरोबर. म्हणजे घडतंय काय की पत्नी म्हणते की मी राणी आणि पती म्हणतोय मी राजा, म्हणजे दोघं झालेत राजा आणि मग ती जी प्रजा आहे ना, जी मुलं आहेत ना, ती भरडली जात आहेत. एकंदरीत कुटुंबाचा जो मुख्य आधार आहे त्या कुटुंबामध्ये जो एक मोठा व्यक्ती असायला पाहिजे होता की जो दोघांचे निर्णय घ्यायला तो मध्यस्थी करेल. आज ते डिसिजन घेणारेच नाहीत ना. दोघांची एज्युकेशन लेवल बघता दोघांना असं वाटतं की आम्ही आमचे निर्णय स्वतःहून घेत आहोत
हो. आम्ही जे करतोय तो योग्यच करतोय. मग पतीला वाटतं की मी योग्य करतोय आणि पत्नीला वाटतंय मी योग्य योग्य करतोय. करते. हो. मग दोघांमध्ये डिसिजन कुणी घ्यायचा, कारण दोघंही दोघांना राजा मानतायत. हो. तर हा एक तुम्ही जो मला प्रश्न विचारला की एक कुटुंब प्रमुख नाहीये त्यामुळे घडतंय का किंवा स्वभावामुळे, तर मुख्य घटक आहे त्या कुटुंबामध्ये एक मुख्य व्यक्ती जो मार्गदर्शक हवा, हो. की एक सूत्री कारभार जिथं हवा तो नाहीये. तो नाही. बघा, एखाद्या आपल्या कारला जर दोन स्टेरिंग जर असतील तर ती चालेल का व्यवस्थित? नाही चालणार. नाही चालणार. तर सेम ती कंडिशन आज कुटुंबामध्ये घडत आहे की दोन स्टेरिंग निर्माण झालेत. म्हणजे पत्नी वेगळं दुसऱ्या बाजूला ओढते आणि पती दुसऱ्या बाजूला ओढतोय, त्यामुळे ते प्रॉब्लेम्स आहे. मग आता समजा पती आणि पत्नीमध्ये हा जो दुरावाद निर्माण झालेला आहे, ह्या विचारांमुळे आहे का इगोमुळे आहे? याचं मूळ कारण काय आहे? सर, मूळ कारण हे सांगता येईल की आजही आम्ही अनेक वेळा म्हणत असतो की शिक्षणाने आम्ही पुढारलोत का? खऱ्या अर्थाने शिक्षणाने आपले विचार समृद्ध व्हायला पाहिजे होते, परंतु मला तर वाटतं की आज शिक्षणामुळे तुमचा इगो वाढलेला आहे. बरोबर आहे, कारण मी खूप मोठा शिकलेलो आहे, त्यामुळे मग मी विचारांनी समृद्ध नाही, फक्त मी डिग्री घेतली. आज साधारणतः प्रॉब्लेम हा इगोमुळे आहे. हा पण एक पार्ट आपल्याला सांगावा लागणार आहे, कारण की कुणीच कुणाचा इगो दुखावला पाहिजे असं त्याला वाटत नाही. म्हणजे पतीला पण ते वाटतं आणि पत्नीला पण तेच वाटत आहे की माझ्या इगोला जर ठेच पोचणार तर साहजिकच आहे, मी बोलणारच आहे. बरोबर आहे. पण इथं कुणीतरी जेव्हा बोलतंय तेव्हा एकाने ऍक्सेप्ट करणे गरजेचं आहे. म्हणजे कुणीतरी बोलत असताना कुणीतरी ऐकणारा पाहिजे आणि कुणीतरी ऐकत असताना कुणीतरी सांगणारा पाहिजे. आम्ही काय करतो की तो बोलतोय, तो सांगतोय, मग आम्ही पण सांगायला सुरुवात करतो. आम्ही ऐकायच्या मनस्थितीतच नसतो. त्याच्यावर आपले विचार मांडतो आपण. त्यावर आपले विचार नाही, मी विचार नाही मांडत, मला काय वाटतंय ते मी पटकन मांडतो. बरोबर आहे. म्हणजेच काय की तुझा मुद्दा कसा खोटा आहे आणि माझा कसा बरोबर आहे, याकडे दोघही एकमेकांचे विचार मांडत असतात. त्यामुळे तो एक दोघांमध्ये ते द्वंद्व होत आहे. म्हणजे विचारांची जी योग्य आदान प्रदान व्हायला पाहिजे. म्हणजे चर्चा करत असताना आता आपण संभाषण करत आहोत, तुम्ही मला प्रश्न विचारतायत, मी उत्तर देत आहे. जर मीच तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्ही पण मला प्रश्न विचारलाय तर उत्तर कुठून येणार? उत्तर नाही येणार. मला जर तुम्ही प्रश्न विचारला आणि तो प्रश्न जर मला वाटतंय की माझा इगो हर्ट होत आहे, तर मी उत्तर नाही देणार. मी तुम्हाला पुन्हा रिटर्न प्रश्न विचारेल तुमचा इगो हर्ट होण्यासाठी. जर विचारांची प्रश्नांची आदान प्रदान झाली तर ते संभाषण कुठेतरी आनंदी असतं, ते नातं कुठेतरी टिकणारं असतं. तर मला असं वाटतं की इगो हा एक घटक महत्वाचा तर आहेच, कारण प्रत्येक व्यक्ती त्याचा इगो जपतोय. परंतु सर्वात महत्वाचं आहे की इगो कुठं जपावा याचं प्रत्येकाला भान असणे गरजेचं आहे. रिलेशनमध्ये मी इगो जपावा का? नाही. कारण पती आणि पत्नीचं ते एक नाजूक खूप सुंदर असं ते रिलेशन आहे, त्यामध्ये इगो कुठून आला? तो इगो नसावा. पती आणि पत्नी यांच्या नात्यामध्ये इगो नसावा. इगो कुठं असावा? तुमच्या प्रगती करत असताना तुमचा इगो असावा. तुम्ही कुठंतरी तुमच्या प्रोफेशनल बेसला ज्यावेळेस वर्क करतायत त्यावेळेस तुमच्या सोसायटीमध्ये तुमचा इगो तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी ठेवावा. रिलेशनमध्ये इगो नसावा कदाचित. तर इगो हा आहेच कारणीभूत, जो की तुम्ही तुमच्या उंबरठ्याच्या आत पण त्याला नेत आहात. त्या इगोला तुम्ही जसे आपण बाहेर म्हणजे घरामध्ये प्रवेश करत असताना जेव्हा आपण आपले चप्पल किंवा बूट जेव्हा बाहेर काढतो त्याप्रमाणे त्या इगोला जर तुम्ही बाहेर ठेवला आणि जर तुम्ही घरामध्ये प्रवेश केला तर नक्कीच हा प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतं. सर, आता जे पती पत्नीचं नातं आहे ते टिकवण्यासाठी मग काय महत्वाचं असतं? त्यांनी अजून काय त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे जेणेकरून त्याचं नातं चांगलं टिकेल? बघा, मला असं वाटतं की पती आणि पत्नींच्या नात्यांमध्ये जर आपण म्हणजे टिकायचं असेल आपल्याला किंवा ते नातं टिकवायचं असेल तर आपण सुरुवातीला एक 2 पार्ट करूया. एक म्हणजे सुखी पती पत्नी आणि दुसरं म्हणजे दुःखी पती पत्नी. बरं. आता दोघांमध्ये काय फरक आहे? म्हणजे ज्या पती पत्नींना असं वाटतं की आमच्या आयुष्यात प्रॉब्लेम सुरू आहेत, मी दुःखी आहे असं ज्यांना वाटतं, आणि काही आहे की नाही आमचं अगदी व्यवस्थित सुरू आहे, मग यांना नातं टिकवण्यासाठी एकच घटक खूप महत्वाचा आहे आणि तो म्हणजे की दुःखी आणि सुखी कुटुंब काय आहे? तर ज्या पती पत्नींना त्यांच्या आयुष्यात आलेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवायची टेक्निक ज्यांच्याकडे आहे, म्हणजे ती सिस्टम ज्यांच्याकडे आहे, ते कुटुंब सुखी म्हणावं लागेल. आणि ज्या पती पत्नींकडे त्यांच्या आयुष्यात आलेल्या समस्या सोडवायची टेक्निक नाही, ती पती पत्नी दुःखी आहे. म्हणजे मला आता एक सांगा की मुळात समस्या ज्या आहेत या प्रत्येक कपलच्या आयुष्यामध्ये सारख्या आहेत, समान आहेत.
म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या समस्या असतील त्या समस्या माझ्या आयुष्यात आहे. प्रत्येक कपलच्या आयुष्यामध्ये समस्या समान आहे, त्या सोडून आपल्याला चालणार नाही. कदाचित त्याची तीव्रता कमी अधिक असू शकेल, परंतु यामध्ये घडतं काय की त्या समस्यांना सोडवायची टेक्निक कपलने डेव्हलप करणे खूप गरजेचं आहे. की माझ्या आयुष्यात त्या समस्या येणारच आहे, मग आम्ही दोघांनी मिळून ती समस्या कशी सोडवावी. माझा इगो बाजूला ठेवून आमच्या दोघांचं रिलेशन कायम टिकवायची एक विचार जेव्हा आपल्या मनामध्ये असतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने ते नातं कायमस्वरूपी टिकतं. म्हणजे दोघांच्या नात्यामध्ये एक ऋणानुबंध असतो, एक नातं टिकवणारी एक नाळ असते. ती नाळ तुटता कामा नये, आणि ती जेव्हा तुटते ना तेव्हा एकमेकांवरती ब्लेम केले जातात. बरोबर आहे, एकमेकांना विरोध केला जातो, आणि मग या छोट्या छोट्या गोष्टीतनं होणारे जे काही वाद असतील ना, ते वाद साहजिकच मोठ्या कुठल्या तरी याच्यामध्ये रूपांतर करतात, एक विस्फोटामध्ये रूपांतर करतात, आणि मग खऱ्या अर्थाने ते नातं तुटतं. तर रिलेशन जपण्यासाठी पती आणि पत्नी यांचा एकमेकांवरती असलेला जो विश्वास आहे तो खूप महत्वाचा आहे. एक प्रेमळ जे नातं आहे ते नातं त्यांचं कायम असणे गरजेचं आहे, आणि कायमस्वरूपी डोक्यात ठेवणे गरजेचं आहे की लग्न झालेल्या नंतर म्हणजे साधारणतः पती आणि पत्नी हे रिलेशन पुढे कसं आहे हे प्रत्येकाचे जे स्वप्न आहे ते स्वप्न कायम असणे गरजेचं आहे. मी या तुमच्या प्रश्नाला एकच उत्तर देऊ इच्छितो की साधारणतः जन्माला आल्यानंतर आपल्याला जन्म दिलेल्या आई वडिलांनंतर आयुष्याच्या शेवटच्या क्षणांपर्यंत साथ देणारा कोण व्यक्ती आहे? आपला तुमचा लाईफ पार्टनर आहे ना, म्हणजे तुमची पत्नी असेल किंवा पती आहे. म्हणजे मी हे का म्हणतो, कारण आई वडील एक विशिष्ट कालावधीपर्यंत तुमच्या सोबत आहेत, नंतर ते निघून जातात. तुमच्या मुलांना तुम्ही जन्म दिलेला आहे, मुलं पण एका विशिष्ट कालावधीपर्यंत तुमच्या सोबत असतील, त्यांच्या पंखांमध्ये बळ आल्यानंतर ते उडून जातील, ते निघून जातील. मग एकमेकांना साथ कुणाची आहे शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या? आपल्या पार्टनर दोघांची ना, एकमेकांनाच एकमेकांची साथ आहे. मग तुम्ही जपायला कुणाला पाहिजे? जो व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आहे तुम्ही त्याला जपणार की तुमच्या इगोला जपणार? बरोबर. रिलेशन टिकण्यासाठी ही गोष्ट आधी डोक्यात असणे गरजेचं आहे की माझ्यासाठी हा व्यक्ती शेवटच्या क्षणापर्यंत आहे, मग मी याला जपावं ना, माझ्या इगोला का म्हणून मी जपावं? तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे की रिलेशन टिकण्यासाठी आपण आपल्या जवळच्या त्या व्यक्तीला जपणे खूप गरजेचं आहे. पण आताच होतं असंच आहे की नात्यामध्ये असलेला जो विश्वास आहे तो पण कमी झालेला आहे, आणि पेशन्स सुद्धा भरपूर कमी झालेला आहे. त्याचं कारण आहे सर, पर्याय उपलब्ध झालेत. म्हणजे तुम्ही आधी जर बघितलं तर आधी काय घडायचं की ती स्त्री, तिला वाटायचं की ज्यावेळेस इथून जर माझं हे नातं जर तुटलंय तर मला कोण बघणार. म्हणजे आधी त्या मुलीची आई किंवा वडील सुद्धा म्हणायचे नाही बेटा तुला तिथंच टिकावं लागणार आहे. बरोबर आहे, तुला इथं येऊन काही उपयोग नाही. म्हणजे त्या स्त्रीला जरी त्रास होत असेल तरी ती एक भूमिका असायची. याचा अर्थ आताच्या स्त्रीने त्रास सहन करावा असं मी म्हणणार नाही, कारण तो तेव्हाचा तो कालावधी असायचा. पण तू आता काय घडतंय की शिक्षणामुळे आणि इंटरनेटमुळं अगदी संपूर्ण जग एका केंद्रामध्ये एकजूट झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळायला लागली. आज मुलींचं सुद्धा शिक्षणाने ते समृद्ध झाल्यात, त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध झालेत की इट्स ओके, तुम्ही नाही तर मग अजून दुसरा कोणीतरी आहे. बरोबर आहे. आणि त्याला सर्वात मोठं कारणीभूत आहे की जे काही सोसायटीमध्ये किंवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही बघितलं जात आहे, युट्यूबवरती असेल व्हिडिओज आहे किंवा तुमचे टीव्ही सिरियल्स आहे किंवा जे काही जग एकजुटलं आहे, त्यामुळे ते पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करायचे जे प्रकार आलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यात हा एक विचार आहे की नाही, मला जर काही व्यवस्थित नाही मिळालं तर पटकन मी दुसरं ऑप्शन निवडणार. म्हणजे एखाद्या दुकानामध्ये गेल्यानंतर एखादी गोष्ट मला चांगली नाही वाटली तर मी पुन्हा लगेच रिटर्न दुसरीला जाणार. सेम ती एक मानसिकता रिलेशनच्या बाबतीत सुद्धा निर्माण झालेली आहे की बाबा तू नाही तर मग अजून आहे माझ्याकडे पर्याय. ही त्या व्यक्तीला पर्याय उपलब्ध करून देणारी जी गोष्ट आहे किंवा पर्याय उपलब्ध करून देणारा जो विचार आहे ना त्यांच्या मनामध्ये, तो ते नातं टिकू देत नाहीये. त्यामुळे ते स्विंग होत आहेत, म्हणजे ते पटकन विचार बदलतायत, मॅगी प्रमाणे पटकन पाहिजे म्हणून हायपर लगेच होणे, इगोला ठेच पोचली म्हणून पटकन रागावणे, मी कुणासोबत बोलतो याचं भान नसणे, या गोष्टी नात्यांमध्ये जास्त घडत आहेत.
तर यातनं वाचण्यासाठी सर दोघांमध्ये जुडलेला तो दुवा तो कायम लक्षात ठेवून काम करणे गरजेचं आहे. अलीकडे आता बऱ्याच ज्या काही सुसाईड्स होत आहेत किंवा काही ते फक्त संशयामुळे होत आहेत किंवा पतीचा पत्नीवर असलेला संशय, पत्नीचा पतीवर असलेला संशय, तर तो याच्यामुळेच होत असेल का, की त्याच्या मनात वाटत असेल की याचं काहीतरी बाहेर सुरू असेल? नाही, आज संशय हा गोष्ट आहेच महत्वाची, पण मी मागाशी म्हटलं की सर पर्याय उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे आता आपण तुम्ही शहरी आणि ग्रामीण याचा जर विचार केलाय तर ग्रामीण भागामध्ये हे प्रकार जास्त होत आहेत सुसाईडचे. परंतु शहरामध्ये जर म्हटलं ना तर फार त्याला असं म्हणजे फार लक्ष नाही दिलं, कॅज्युअली घेतलं जाते त्या गोष्टींना. बरोबर. आता आम्ही अनेक हे बघतोय की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तरी तो काही काळ तो जुळवायचा प्रयत्न करतो, नाहीतर मग तो सरळ म्हणतो तू लांब जायचं बाबा, मी लांब जाते, अतिशय आनंदाने. बरोबर आहे. आणि सुसाईड कोण करतं तर जो इमोशनली पूर्णतः आपल्या लाईफ पार्टनर मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला असतो. म्हणजे त्याला बाहेरील जगाचं काही हे नाही, त्याला असं वाटतं की मी योग्य आहे, मी चांगला आहे तर संपूर्ण जग चांगलं आहे, असं ज्या व्यक्तीला वाटतं. आणि जो इमोशनली फक्त त्याच व्यक्तीवरती प्रेम करत राहतो आणि त्यावेळेस त्याला तो व्यक्ती धोका देतोय असं त्याला लक्षात येतं, तेव्हा हे प्रमाण घडतं. म्हणजे काही लोकांमध्ये हे प्रमाण आहे तर काही लोकांमध्ये कॅज्युअली यस इट्स ओके, म्युच्युअल अंडरस्टँडिंगने आपण लांब व्हावेत हा पण विचार आता प्रकर्षाने जाणवायला लागलाय. त्यामुळे मग एक लाईफ पार्टनर एक सोडून अनेक ठिकाणी तो जायचा प्रयत्न करतो आहे. तर सुसाईडचं प्रमाण हे आधी असायचं, आता ते तेवढं नाहीये की बाबा माझ्या लाईफ पार्टनरने धोका दिला. लग्नानंतर तरी नाहीये, लग्नाआधीच्या रिलेशन मध्ये आहे नक्की. म्हणजे इथं प्रियकर आणि प्रेयसीचं नातं असतं, तिथं असतं, तिथं सुसाईड करतात. पण ते इमोशनल जे जास्त आहेत ना ते सुसाईड करतात. परंतु काही प्रमाणामध्ये ते प्रमाण आता कमी झालेलं आहे असं मला वाटतं. आता नातं टिकवायसाठी एफर्ट लावतायत का जे पण पार्टनर्स आहेत? पर्सेंटेज मध्ये जर म्हटलं आपण तर फक्त 20% लोक हे एफर्ट ती जुळवायचा प्रयत्न करतायत, अजून जुळावं, ते नातं टिकून राहावं यासाठी प्रचंड प्रयत्न करतायत. मात्र 80% मध्ये तो भाग नाही राहिला आता की जुळवावं. काही प्रमाणात प्रयत्न केला जातोय आणि जर लक्षात येते की नाही बाबा ही आणि आपले विचार मॅच होतच नाही, तर मग इट्स ओके, तू तुझा मी, कारण मी सांगितलं मग अशी पर्याय उपलब्ध झालेत ना, त्या स्त्रीला पण पर्याय उपलब्ध झालेत आणि पुरुषाला पण पर्याय उपलब्ध झाले. पण हे कुठं बिग सिटीमध्ये, ग्रामीण भागामध्ये अजूनही ते नातं टिकवण्यासाठी बैठक बसणे, मीटिंग्स घेणे हे प्रकार सुरू आहेत. बरोबर. पण तू सिटीमध्ये, शहरी भागामध्ये ते प्रमाण नाहीये, तर ते परस्पर दोघांचे डिसिजन घेतलेले असतात, म्युच्युअल अंडरस्टँडिंग सेपरेट होतात. पण 80 आणि 20चा रेशो आपल्याला पकडावा लागेल की एक 20%च फक्त ते रिलेशन टिकवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, 80% नाही. म्हणजे कुठे ना कुठे त्यांच्यामध्ये प्रेम भावना असावी थोडीफार, म्हणून ते टिकवण्याचा प्रयत्न ती असावी. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सर की चूक कुणीच ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये. पती म्हणतोय की माझी चूक नाही, तुझी चूक आहे, आणि तो म्हणतो माझी नाहीये, ती म्हणते तुझी चूक आहे. ते एकमेकांवरती ब्लेम करण्यातच त्यांचं आयुष्य, माघार घ्यायला कोणी तयार नाही. म्हणजे लक्षात येतं की माघार नाही घेत आहे ना, आणि मध्ये ती कुठला एक मध्यस्थी सुद्धा नसतो ना, जो एक वडीलधारी एक व्यक्ती जेव्हा आधीच्या कालखंडामध्ये असायची ती आता नाहीये ना. त्यामुळे त्यांचं कोण जुळवणार? प्रत्येक मी माझं डिसिजन घेणारच आहे, त्यामुळे पण सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तर सर या ज्या गोष्टी होत आहेत, सेपरेट होणं किंवा डायव्हर्स झाल्यानंतर बरेच लोक इमोशनली कनेक्टेड असतात आपल्या पार्टनरशी, त्यांच्यासाठी सेपरेट होणं खूप कठीण असतं. तर अशा परिस्थितीमध्ये स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग कसं ठेवायला पाहिजे त्याने? एकच महत्वाचा मुद्दा जो गरजेचा आहे, जो अगदी म्हणजे आधीपासून चालत आलेला आहे, अगदी ग्रंथांमध्ये दिलेला आहे, आता पतंजली शास्त्रामध्ये सुद्धा दिलेला आहे, आणि तो म्हणजे मेडिटेशन. कारण जोपर्यंत आपण मेडिटेशन करत नाही तोपर्यंत आपण मेंटली स्ट्रॉंग होत नाही. ओके. कारण मेडिटेशन हे तुम्हाला तुमच्या विचारांना समृद्ध करायचं एक साधन आहे. आणि आपण काय करतोय की आपलं जे सुख आहे ना हे फक्त बाहेर शोधतो आहोत. जे सुखाचा शोध घ्यायला निघालेला जो मनुष्य आहे ना तो त्याचं सुख नेहमी बाहेर शोधतोय, त्याला या गोष्टीचं भान नाहीये की मी काय करतोय. तर ते सुख त्याच्या आत दडलेलं आहे, त्याच्या त्या अंतर्मनामध्ये दडलेलं आहे. आणि जेव्हा तो मेडिटेशन करेल सतत
स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवणार आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने तो रिलेशन तुटल्यानंतर सुद्धा इमोशनली तो स्ट्रॉंग ठेवू शकणार आहे. कारण आज इमोशनली वाहवत जायचं जे प्रमाण आहे ना, ते त्याचमुळे घडतंय. जो स्विंग होतोय, म्हणजे मूड स्विंग होतोय लोकांचा, हायपर झालेले आहेत, पटकन राग येतोय, ते कुठेतरी मेंटली स्ट्रॉंग नाहीत ना. आणि ते मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने मेडिटेशनची वाटचाल आपल्याला करावी लागणार आहे. मेडिटेशनकडे पुन्हा एकदा नव्याने वळावं लागणार आहे. आणि जेव्हा ते वळतील तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्यासाठी योग्य काय आहे आणि माझ्यासाठी अयोग्य काय आहे, जेव्हा मला राग येतो तेव्हा रागामध्ये मी काय डिसिजन घेत आहे, तो डिसिजन घेताना मी योग्य घेतोय की अयोग्य घेत आहे, याची जाणीव त्यांना तेव्हाच होणार जेव्हा ते मेडिटेशनच्या मार्ग पत्करतील. तर मला असं वाटतं की पती आणि पत्नींनी दोघांनी आपल्या आयुष्यामध्ये एक सिस्टम त्यांनी तयार करावी. एक मी मेंटली स्ट्रॉंग कसं राहणार, त्यासाठी दोघांनी मेडिटेशनकडे वळायला पाहिजे. त्याची योग्य पद्धत काय ती त्यांनी अवलंबायला पाहिजे. एकमेव हीच एक गोष्ट येणाऱ्या कालावधीमध्ये मनुष्याला त्याच्या आयुष्यात टिकवू शकते, रिलेशन टिकवू शकतं आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करू शकते. अन्यथा तुम्ही कितीही प्रवचन दिलेत, माझ्यासारखे कितीही मोटिवेशनल ट्रेनर आलेत आणि त्यांनी सुधारवायचा प्रयत्न केला, कितीही काउन्सिलर आलेत, तरी ते अशक्य आहे. कारण नकारात्मक गोष्टी जास्त फोफावत आहे. आपण फक्त आपण उठाव करतो, रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स आहे, रिलेशन टिकत नाहीये, पण तू हे का टिकत नाहीये त्यासाठी प्रॅक्टिकल मार्ग अवलंबणे खूप गरजेचं आहे. आणि मग मला वाटतं की ती एकमेव गोष्ट तुमच्या इंटरनल बदल घडवून आणण्यासाठी मेडिटेशन तुमच्यासाठी योग्य आहे. तर सर, आता जे जसं आपण बोललो की सेपरेट झाल्यानंतर तो इमोशनली भरपूर खचून जातो किंवा त्याला त्रास होतो, पण मग जर आपण नातं टिकवलं आणि त्यात जर आपण बाउंड्रीज ठरवल्या तर ते योग्य आहे का? बाउंड्री ठरवणे योग्य आहे आणि नाही पण आहे असंही म्हणता येईल आपल्याला. कारण मग ते बाउंड्रीज ठेवायच्या तर कुठं ठरवायच्या? म्हणजे आता एखाद्या पती पत्नीने जर म्हटलं की बाबा आपण दोघंही कामाला जात आहोत, म्हणजे मी पण ऑफिशियल जॉब करतोय, तू पण ऑफिशियल जॉब करतोय, आणि मग घरी आल्यानंतर आपण आपली बाउंड्रीज ठरवूया की तू भाजी बनवायची, मी पोळ्या बनवणार, दोघंही थकलेले आहेत, आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही ते बाउंड्रीज ठरवणे योग्य ठरेल का? तर नाही. बाउंड्रीज ठरवणे इथं गरजेचं आहे सर की तुमच्या कामाची जी विभागणी आहे, जिथं जिथं प्रॉब्लेम्स निर्माण होत आहे तिथं आम्ही काय करावं, ह्या सिस्टम डेव्हलप करायच्या बाउंड्रीज ठरवा. नाहीतर मग ते अप्रत्यक्षरित्या नियमांवरती चालणारं नातं आपल्याला म्हणता येईल. आणि एकमेकांसाठी नियम बांधून दिले आणि त्या बांधलेल्या नियमानुसार दोघांचं आयुष्य चालतंय असं जर घडलं तर ते नातं नाही टिकू शकणार. कारण नातं हे कुठल्याही नियमानुसार चालत नाही. नात्यासाठी कुठल्याही पद्धतीचे एकमेकांमध्ये बाउंड्रीज नसाव्यात. मात्र अस्तित्वाचं भान असावं, बाउंड्री नसाव्यात, मात्र जाणीव असावी की बाबा कुणीतरी माझा पती आहे, कुणीतरी माझी पत्नी आहे, मी त्यांच्यासोबत बोलत असताना कसं बोलावं. मी जसं मला वाटतं ना की माझा इगो ठेचाळला जाऊ नये म्हणून समोरच्याने हे शब्द बोलू नये, तसं आपल्याला पण या गोष्टींची जाणीव असणे गरजेचं आहे की मी काय बोलावं. मला वाटतं ना मला चांगलं चांगलं ऐकावं, मग मी चांगलं चांगलं बोलावं, समोरच्याला त्याच गोष्टी मी ऐकाव्यात. तर बंधन नसावेत नात्यामध्ये, मात्र शिस्तप्रियता असावी. आत्मिक अंतर्गत त्या व्यक्तीला ते आत्मसन्मान असावा, एकमेकांविषयी अंतर्गत आत्मसन्मान असावा, आणि त्याची ती जाणीव नसावी की मी इतकं केलंय म्हणून तू पण तितकं कर. अपेक्षा करण्यापेक्षा अपेक्षित गोष्टी एकमेकांनी एकमेकांच्या पूर्ण करणे गरजेचे आहे. असं जर घडलं तर नातं टिकेल. म्हणजे तुमच्या प्रश्नाला मी सर हेच उत्तर देणार की बाउंड्रीज पेक्षा ते नातं एकमेकांच्या समजुतीचं असावं. कारण बाउंड्रीज जर म्हटलं तर मग ते एका अर्थाने बंधन आलीत, आणि बंधनांवरती कुठलंच नातं चालत नाही. एकमेकांच्या आयुष्याचे नियम आलीत, त्या नियमांवरती कुठलंच नातं चालू शकणार नाही. म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारताय, तुम्ही जर मला लिहून दिलं की सर हे इतकंच बोला, तर आपला हा इंटरव्ह्यू सुंदर होणार नाही.
ते नियम नसावेत. मी काय बोलावं, मला माझं भान असावं, हो. तुम्ही काय प्रश्न विचारते तुम्हाला इंटरनल भान असावं. बरोबर. हे आत्मिक आतून येणाऱ्या सर्व गोष्टी असतात. त्यामुळे बाउंड्री नसाव्यात तर ते रिलेशन प्रेमळ असावं, स्वज्वळ असावं आणि इंटरनल त्याची अनुभूती येणारं असावं. नात्यामध्ये होत असलेले जे भांडणं आहेत किंवा त्या भांडणामुळे ज्या मिसअंडरस्टँडिंग होतात त्या कशा प्रकारे हँडल करायला पाहिजे? आता मिसअंडरस्टँडिंग ज्या पण आहेत नात्यामध्ये त्यासाठी मी एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगू इच्छितो की एक संध्याकाळची वेळ आहे आणि मॉल आहे. त्या मॉलमध्ये एक साधारणतः 6-6:30 वाजलेले आहेत. अगदी किंचित अंधार आहे आणि त्या मॉलमध्ये कुणीही नाही. आता घडतंय का की मॉलमध्ये एक काउंटरवरती एक मालक बसलेला आहे आणि सुरुवातीला एक साधारणतः एक 22 ते 23 वर्षाची एक तरुण मुलगी आधी त्या मॉलमध्ये प्रवेश करते. काही काळानंतर एक 60-65 वर्षाची एक म्हातारी आहे. ती म्हातारी त्या मॉलमध्ये प्रवेश करते आणि थोड्या वेळानंतर एक साधारणतः 27-28 वर्षाचा एक खोडकर मुलगा आहे, त्याला आपण म्हणूया की खोडकर, तो मुलगा असा त्या मॉलमध्ये प्रवेश करतो. आता मला सांगा त्या मॉलमध्ये किती लोक आहेत? तर 4 लोक आहेत. एक काउंटरवर बसलेला मालक आहे, नंबर 2 ती 22-30 वर्षाची तरुण मुलगी आहे, तिसरा महत्वाचा आहे तो म्हणजे तो 28-27 वर्षाचा एक मुलगा आणि 65 वर्षाची म्हातारी. आता घडतं असं की किंचित अंधार आहे आणि मॉलमध्ये काही उजेड आहे, म्हणजे लाईट्स लागलेली आहेत रात्रीची, पण तू अचानक लाईट गेली आणि अचानक लाईट गेल्यामुळे पूर्ण मॉलमध्ये अंधार झाला. आता नेमका तो जो 28-27 वर्षाचा जो तरुण मुलगा आहे तो काउंटरच्या जवळ असतो. तर तो मुलगा काय करतो, तो आपल्या हाताची 2 ते 3 वेळेस पप्पी घेतो, म्हणजे आवाज करतो, फक्त पप्पी घ्यायचा आवाज करतो. अच्छा. आणि जोरात मालक तो जो काउंटरवरती बसलेला आहे त्याच्या कानफाडात मारतो. संपूर्ण मॉलमध्ये फक्त 2च आवाज येतात. पहिला आवाज असतो पप्पी घ्यायचा आणि दुसरा आवाज असतो कानफडात मारायचा. आता ती म्हातारी जी आहे तिकडे मॉलमध्ये आहे, ती अंधारात आहे, तिला काही दिसत नाहीये. ती म्हातारी काय विचार करते की किती मूर्ख मुलगा आहे ना, म्हणजे अंधाराचा फायदा घेतला आणि त्या 22-23 त्या वर्षात त्या मुलीच्या पप्पी घ्यायला गेला. अच्छा. पण ती मुलगी पण एकदम खंबीर आहे, मुलीने फाडकन त्याच्या कानफडात मारली. मग ती म्हातारी तो विचार करत असताना इकडे ती मुलगी काय विचार करते, ती मुलगी म्हणते की ती मूर्ख मुलगा आहे हा, इथं 22-23 वर्षाची तरुण मुलगी असताना त्या म्हातारीची पप्पी घ्यायला गेला. म्हातारीने मस्त कानफडात वाजवलं. आता ही सर्व जाऊ द्या, तो काउंटरवर बसलेला मालक काय विचार करतोय की पप्पी कुणी कुणाची घेतली, कानफडात कुणाच्या वाजली. आता मला सांगा या सर्व सिच्युएशन मध्ये घटना कुठं घडली? त्या काउंटर जवळ. रियालिटी काय आहे की त्या म्हणजे त्या जो व्यक्ती आहे काउंटरवर बसलेला त्याच्या कानफडात त्या मुलाने मारली आणि ऍक्च्युअल पप्पी घेतलीच गेली नाही, फक्त तो आवाज आलेला आहे. आवाज आला. मग एक घटना घडली, परंतु त्या घटनेचा त्या म्हातारीने काय विचार केला, त्या तरुण मुलीने काय विचार केला, आणि इकडे त्या ज्याला ती रियालिटी जिथं घटना घडली आहे काउंटरवरती बसलेला मालक तो काय विचार करतोय की कुणी कुणाची पप्पी घेतली मला कानफडात बसली. त्यालाही वाटतंय की कुणाची तरी पप्पी घेतली गेली मला मारलं गेलंय. मुळात काय होतं सर की घटना काय घडली आणि त्या घटनेच्या अनुषंगाने ती विचार करायला लागलीत. बरं हे का घडलं? कारण रियालिटी कुणाला माहित नव्हती. आता इथं जर रियालिटी माहित झाली असती तर त्या म्हातारीने तो विचार केला असता का? नाही. त्या मुलीने पण तो विचार केला नसता आणि त्या काउंटरवर असलेल्या मालकाने सुद्धा तो विचार केला नसता. बरोबर. एकंदरीत काय की घटना काय घडली आहे याचा सर्वप्रथम विचार करणे गरजेचं आहे. म्हणजे संशय जो घडतो ना, फक्त मी एक गोष्ट बघितली आणि त्यातनं मी माझे अनुमान लावलेत असं न करता मुख्यतः काय आहे याची पूर्ण शहानिशा न करता आपलं मत आपण कधीही मांडू नये. आणि जेव्हा पती आणि पत्नी यांच्या रिलेशनमध्ये फक्त तुम्ही इमोशनल होऊन तुम्ही एखादा घटक बघता आणि त्यातनं तुम्ही तुमचे विचार जेव्हा तयार करता तुमच्या मनामध्ये आणि तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरवरती तो ब्लेम करता तेव्हा खऱ्या अर्थाने तो संशय ठरतो.
संशय हा याचा अर्थच तो आहे की कुठली शहानिशा न करता संशय घेणे. तर मला वाटतं की आज पती पत्नी यांच्या रिलेशनमध्ये ज्यांना ज्यांना संशय असेल की बाबा मला माझ्या लाईफ पार्टनरवरती संशय आहे, मग तो कुठल्याही गोष्टीचा असू द्या, त्याची योग्य शहानिशा करा. काय घटना घडली आहे ते व्यवस्थित बघा. आणि तुम्हाला एकदा व्यवस्थित शहानिशा झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा संशय खरा आहे, तर तुम्ही एकदा तुमच्या लाईफ पार्टनर सोबत बोला. आपण अबोल होतो, आपण बोलत नाही, किंवा काही ठिकाणी त्याचा विस्फोट घडतो. बरोबर. एकतर तुम्ही अबोल राहू नका किंवा विस्फोट घडू नका, तर शांततेत तुमच्या लाईफ पार्टनरला जवळ बसवून तुम्ही त्यावरती विचार करा. तुम्ही त्यावरती त्याला प्रश्न विचारा आणि त्याच्यासाठी हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे या गोष्टींची जाणीव निर्माण करून द्या की तुला काय अपेक्षित आहे बाबा नेमकं. बरोबर. हे जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या लाईफ पार्टनरला विचारणार तेव्हा तो सांगेल ना तुम्हाला. आणि जर तो संशय जरी समजा तो खोटं बोलत असेल तरी तुम्ही त्याला सांगा की ठीक आहे, इट्स ओके, तू जो पण आहे ना मी तुला आता ऍक्सेप्ट करतो, तुझी पहिली चूक आहे, ओके, मान्य. पण तू त्याला मनातनं काढून टाकू नका. पहिल्या संशयाच्या वेळेस तुम्ही मनातनं काढून टाकू नका. ते न करता तुम्ही त्याला प्रामाणिकपणे स्वतःला अनालिसिस करा की माझं कुठं चुकलंय, मी कुठं कमी पडलोय माझ्या लाईफ पार्टनरसाठी. हे सेल्फ अनालिसिस करा. यातनं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालेलं असेल. आणि मनुष्य हा चुकांचा पुतळा आहे, तो नेहमी चुकतो. आपल्याला रिलेशन टिकवायचं आहे, ते टिकवण्यासाठी नक्कीच या गोष्टी जर आपण केल्या ना तर ते नातं नक्कीच टिकू शकतं. म्हणजे फक्त संवाद नसल्यामुळे मिसअंडरस्टँडिंग होतं. एकतर संवाद नाही किंवा संवादांचा विस्फोट, म्हणजे या दोघच गोष्टी घडतात. संशय लक्षात आला ना तर काही काळ बोलत नाही, काही काळ बोलत नाही. बरोबर आहे. नाहीतर मग काही लोकांची त्याच्या विरुद्ध परिस्थिती असते. एक धागा पकडायचा आणि त्यावर विस्फोट घडवायचा. तुम्ही शांततेत बसून त्यावरती विचार केला का? तुम्ही शांततेत बसून तुमच्या लाईफ पार्टनर सोबत जे घडलंय त्यावरती तुम्ही प्रेमाने ते विचार विनिमय करून त्याचं उत्तर मिळवलीत का? आणि ठीक आहे ना, त्याला करा ना एकदा ऍक्सेप्ट, काय फरक पडतोय. बरोबर. एकदा ऍक्सेप्ट करा, त्याला त्याची चूक लक्षात आली की तो बरोबर त्यातनं बाहेर पडेल. आणि याच्याही पलीकडे तुम्ही सेल्फ अनालिसिस करा ना, तुम्ही योग्य कसे असू शकाल. कुठेतरी तुमचंही चुकलेलं आहे ना. आणि मग त्यासाठी तुमचं जिथं चुकलंय की मी कुठं कमी पडलोय माझ्या नात्यामध्ये, आधी हे सेल्फ अनालिसिस करा. मी वेळ द्यायला कमी पडलोय का माझ्या लाईफ पार्टनरला? माझ्या लाईफ पार्टनर ज्या काही गोष्टी मागतो त्या देण्यासाठी मी कुठेतरी कमी पडलोय का? आधी माझं काय चुकतंय ते बघा. त्याला त्याची जाणीव करून द्या की सॉरी, माझं हे चुकलं, त्यामुळेच तू असं केलेलं आहे. तुम्ही ही रियालिटी जाणून त्यावरती शांततेत बसून ज्यावेळेस तुम्ही त्यावरती विचार विनिमय करणार ना, तेव्हा ते मध्यस्थी मार्ग आहे हा. शांतही बसू नका आणि विस्फोट पण घडवू नका, तर चर्चा करा, संवाद वाढवा. परंतु अलीकडे असं घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे की अनेक पती पत्नी संवादांचं रूपांतर विसंवादांमध्ये करताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे संवाद आले तिथं ते विसंवाद घडवून आणतायत. तर आधी हा स्वतःला प्रश्न विचारा की मी माझ्या रिलेशनमध्ये संवाद घडवून आणत आहे की मी विसंवाद घडवून आणत आहे. तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या रिलेशनमध्ये संवाद आहे की विसंवाद आहे याचं तुम्ही आधी अनालिसिस करा. खूपसे असे पार्टनर्स आहेत जे म्हणतात की मला वेळ देत नाही. वेळ देणं म्हणजे नक्की काय आणि ते कसं हँडल करायला पाहिजे? खरं तर हा खूप मोठा गहन प्रश्न आहे. कारण आमच्याकडे अनेक कपल्स येतात, अगदी ते 24 तास एकमेकांसोबत बिझनेसमध्ये असतात, एकमेकांसोबत बिझनेस करतात, एकमेकांसोबत म्हणजे सोबत जॉबला जातात, पण तरी म्हणतात की हे आम्हाला वेळ देत नाही. तर वेळ देणे याचा अर्थ आहे सर क्वालिटी टाइम देणे. हा प्रत्येक पुरुषाला पडलेला प्रश्न की तुला वेळ कसा द्यायचा. मात्र आम्ही काही गोष्टी आमच्यातनं सुटतायत. तो वेळ म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. तुम्ही कुटुंबामध्ये आहेत, घरामध्ये आहात आणि घरामध्ये असताना तुम्ही तुमचे ऑफिशियल कॉल सुरू आहेत. तुम्हाला जर तुमचा लाईफ पार्टनर एक प्रश्न विचारतोय, तुम्ही त्याला इग्नोर करतायत. तुम्ही त्याला इट्स ओके, नाही आता नाही, आता मी बिझी आहे, बरोबर आहे. की एक 5 मिनिट जर समजा तुम्ही बाहेर आहात आणि जर समजा कॉलवरती बोलायचं असेल, लाईफ पार्टनरला काही सांगायचं असेल, तर आपण काय सांगतो, पटकन सांग, लगेच मला अर्जंट काम आहे, आणि आपण लगेच फोन ठेवतो. तो क्वालिटी टाइम देणे म्हणजे काय आहे की तुम्हाला 1 मिनिट तुम्ही बोला तुमच्या लाईफ पार्टनर सोबत, पण आधी तो काय सांगतो ते समजून घ्या, त्याचं उत्तर द्या, तो समाधानी होणार. बरोबर. आपण ते करत नाही ना, आपण इग्नोर करतो ना. आपण ऑफिसला घरामध्ये आणतो. तुम्ही बाहेर बॉस असाल, तुम्ही प्रिन्सिपल असाल, तुम्ही बाहेर जे पोस्टला तुम्ही जॉब करतायत ना,
तो जॉब असला, तो इगो असलेला त्या व्यक्तीला तुम्ही घरामध्ये आणताय. हो. त्याला बाहेर ठेवा. तुम्ही घरात असताना तुम्ही फक्त फॅमिलीला वेळ द्या. आजकाल असं घडतं की तुम्ही कुटुंबात असतानाही कुटुंबाचे नसतात. नाही, की तुम्ही बसलात घरामध्ये, सर्व आहेत जवळ, मात्र तुम्ही विचारांनी दुसरीकडेच. तुम्हाला जर कुणी काही प्रश्न विचारला तर तुम्ही त्याला इग्नोर करतायत. हो. तर एक आयुष्य जगत असताना एक 2-2 मिनिटांचे जे इग्नोरन्स येतात ना आपल्या लाईफमध्ये, ते न दिल्यामुळे तुमच्या लाईफ पार्टनरला वाटतं की मला ही वेळ देत नाही. त्यांच्या वेळ देण्याची कन्सेप्ट आहे क्वालिटी टाइम देणे, पूर्ण वेळ त्यांना देणे. यस. मग त्यांनी तो जर विचारलं की बाबा ही समस्या आहे, या समस्येवरती बोलूया, तर लाईफ पार्टनर काय करतो, त्यावरती बोलतच नाही, तो इग्नोर करतो. तो नाही, आता नाही, नंतर बोलूया, आता मी बिझी आहे. हा वेळ देणे म्हणजे वेळ देणे. कारण सायकोलॉजिकली तुम्ही त्यांना 2 दिवस फिरायला जरी नेलात ना आणि तिथून आणलं आणि 10 दिवस झाले तरी ती म्हणतील मला वेळ देत नाहीये. तुम्ही आठवड्यातनं त्यांना बाहेर जरी फिरायला नेलंय तरी ते म्हणतील आम्हाला वेळ देत नाही. का? कारण ते कुठेतरी मिस होत आहेत, ते छोटे छोटे इव्हेंट मिस होत आहेत तुमचे, 1-1 मिनिटांचे ते क्षण मिस होत आहेत की जिथं खऱ्या अर्थाने तुम्ही 2 मिनिट द्यायला पाहिजे ते नाही दिले जात. त्याला म्हणता येईल वेळ देणे सर. सायकोलॉजिकली ते जर दिलं गेलं तर ती व्यक्ती म्हणून की नाही मला वेळ दिला जातोय. आपण आता जसं बोललो की वेळ देत नाही, पण एक्सपेक्टेशन सुद्धा भरपूर वाढलेले आहेत आपल्या पार्टनरच्या आपल्याबरोबर. बरोबर. अपेक्षा या एकमेकांकडनं नक्कीच वाढलेल्या आहेत. अपेक्षा असण्यापेक्षा मला तर वाटतं की अपेक्षित गोष्टी पूर्ण कराव्यात. म्हणजे नेहमी मला काय हवंय, आपण विचार करतो की मला काय हवंय, मला काय हवंय, आणि मग मला काय हवंय आणि ते जर मला समोरून मिळालं नाही तर मग मी माझी त्या व्यक्तीसोबत वागायची पद्धत बंद करतो. मी त्याला जे देत होतो माझ्याकडनं ते द्यायचं मी बंद करतो. तर अपेक्षा करण्यापेक्षा अपेक्षित गोष्टी कराव्यात, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला काय हवंय त्यापेक्षा माझ्या लाईफ पार्टनरला काय हवंय या गोष्टींचा आपण जास्तीत जास्त विचार करणे खूप गरजेचं आहे. अपेक्षा ह्या असाव्यात, परंतु कुठल्या अपेक्षा असाव्यात आणि कुठल्या नसाव्यात याचं पण भान असणे गरजेचं आहे. बरोबर. त्याही पलीकडे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या लाईफ पार्टनरला अपेक्षा आहे, तो अपेक्षा मांडतो, मात्र अपेक्षा मांडल्यानंतर जर तुम्ही ते पटकन पूर्ण होणार किंवा नाही होणार याची जर तुम्ही क्लिअरिटी लाईफ पार्टनरला दिली नाही तर प्रॉब्लेम येतो. बरोबर. म्हणजे समजा पत्नीची अशी इच्छा की बाबा यांनी हे करावं आणि मग तो काय करतो की तो म्हणतो हो, तो हो सांगतो. ती पुन्हा दुसऱ्यांदा विचारते तेव्हा पण तो होच सांगतो. तुम्ही त्या गोष्टीला प्रॉपर लक्ष न देता तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला का की मी हिला शब्द दिलाय, मात्र पूर्ण होईल की नाही होणार. जर होणार असेल तर मग हो सांगा आणि कधी होणार ते क्लिअर करा. जर तुम्हाला वाटतंय की नाही होणार तर मग ती क्लिअरिटी द्या ना तुम्ही की नाही बाबा मी नाही करू शकत, हे होणार, होईल काय होईल. तुम्ही त्याला रियालिटी लक्षात आणून द्या ना की मी तुझी ही अपेक्षा आहे मान्य, पण मी ही नाही पूर्ण करू शकत आहे. मी तुला शब्द दिला होता ओके, पण माझी तितकी ऐपत नाहीये. हे तुम्ही क्लिअरली का नाही तुम्ही सांगत. तुम्ही प्रामाणिकपणे ते गोष्ट एकदा सांगून टाका. होणार काय, 2 दिवसांनी एकमेकांसोबत बोलणार नाही, पण एकदा तो जे टेन्शन आहे ना तुमचं अपेक्षांचं ते निघून जाईल. तर मला वाटतं अपेक्षा असाव्यात, योग्य अपेक्षा असाव्यात, परंतु ती अपेक्षा केल्यानंतर लाईफ पार्टनरने पण क्लिअरिटी देणे गरजेचं आहे की हे पूर्ण होणार किंवा नाही होणार. त्याला रेटून देऊ नका, हो हो करू नका, म्हणजे आपण त्याला गुपित नका. क्लॅरिटी खूप गरजेची आहे सर रिलेशन मध्ये. तुम्ही क्लॅरिटी, आणि क्लॅरिटी देताना फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर देऊ नका. फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दिलं ना तर समोरचा चिडणार आहे. मला नाही का म्हटलं, मग आतापर्यंत फिरवलंय, मग आता नाही का म्हटलं. तुम्ही त्याला क्लिअर सांगा ना, हो मी हो म्हटलं, माझ्याकडनं होणार होतं, पण का नाही होणार होतं त्यामागचं कारण सांगा ना. तुम्ही कारण सांगा. तुमचा लाईफ पार्टनर इतका थोडी म्हणजे तो स्वार्थी आहे की तुमच्याकडनं ती पूर्ण करूनच घेणार आहे ती अपेक्षा. बरोबर आहे. तुम्ही त्याला जर क्लॅरिटी सांगितली की बाबा नाही करू शकत आहे मी, का मला तू इतकं हे करतायस, म्हणजे ती परेशानी तरी एकदाची कमी होईल तुमची. तर क्लॅरिटी द्या, होणार किंवा नाही ते सांगा, का नाही होणार त्याची क्लॅरिटी द्या. असं जर एकंदरीत केलं तर नक्कीच अपेक्षा पण पूर्ण होतील आणि योग्य अपेक्षा पूर्ण होतील. नात्याकडे व्यावहारिक दृष्ट्या पाहणं गरजेचं आहे का? जसं नाते गिव्ह अँड टेक सारखं आहे का? तू जर मला माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या तरच मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करेन.
नाही, हे नातं तर नाही टिकणार ना. मग आपण आधीच या विषयावरती बोललोय की नात्यामध्ये इगो नसावा, नात्यांमध्ये कुठली एक्सपेक्टेशन नसावेत. मला हे पाहिजेच किंवा मी हे करते म्हणून तूच हे करायला पाहिजे असंही नसावं. नातं म्हणजे हे व्यवहारिक नाहीये, नातं हे प्रॅक्टिकल नाहीये, नातं हे इमोशन्सवरती चालतं. आणि तुम्ही जेव्हा नात्यामध्ये प्रॅक्टिकली येतात ना, तेव्हा त्या नात्याला तडा जातो. तुम्ही प्रॅक्टिकली नातं टिकवायचा प्रयत्न करू नका, तर तुम्ही इमोशनली घ्या. नात्यांमध्ये तुम्ही अनेक गुन्हे माफ करा. ओके. तुम्ही त्याला घेऊन चालू नका. नात्यामध्ये मागचं सोडून पुढची आज घेऊन चला. तुम्ही मागच्या गोष्टी पुन्हा घेऊन बसू नका. बरोबर. अपेक्षापेक्षा नात्यांमध्ये सोडून देणे खूप गरजेचं आहे. म्हणजे काल काय घडलंय ते सोडून द्या, पुढे चला. तर जर तुम्ही सोडून द्यायला शिकलात ना नात्यांमध्ये, तर नक्कीच ते नातं टिकेल. आणि अलीकडे भांडणामध्ये मागच्याच गोष्टी निघतात. तोच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ना. तू असं केलं होतं तेव्हा. तुम्ही ब्लँक व्हा, विसरून जा ना मागचं. ज्या घटनांमुळे, ज्या गोष्टींमुळे मला प्रचंड त्रास होतोय, आमच्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण, ते मुद्दे काय आम्ही पुन्हा आणतो. आता भांडणाचा एक मुद्दा तुम्ही उपस्थित केलाच आहे, तर त्यावरती मी तुम्हाला असं सांगेल, मला सांगा, अख्खं जग आहे तुम्हाला डिबेट करायला, आणि आपण कुणासोबत भांडतोय? पार्टनर सोबत. ज्याच्यासोबत तुम्हाला 24 तास राहावं लागणार आहे, आयुष्यभर राहावं लागणार आहे, तुम्ही त्याच्यासोबत द्वंद्व करतायत. तुम्ही तिथं जिंकणार कुठं? तुम्ही तिथं जिंकून काय करणार? तिथे तुम्हाला खूप मोठा आव्हाड थोडी मिळणार आहे. नाही, बरोबर आहे. तर बाहेर जिंकाना, बाहेर लढा ना, तुमच्या परिस्थितीशी लढा. तुमच्या स्वतःमध्ये काय कुठल्या गोष्टींची कमतरता अपग्रेड करण्यासाठी लढा ना तुम्ही. आणि तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींवर आपण लढत राहतो, ज्याची काहीही गरज नाहीये, काही व्हॅल्यू सुद्धा नाहीये त्या गोष्टींची. शुल्लक गोष्टीतनं आम्ही आमचं लाईफ जे आहे ना ते अगदी त्रासदायक करून टाकतो, टेन्शन घेऊन जगतो आम्ही. त्यामुळे ते एक प्रॉब्लेम आहे. तर साधारणतः तुम्ही रिलेशनमध्ये भांडण आणू नका, रिलेशनमध्ये तुम्ही अपेक्षा आणू नका, तुम्ही रिलेशनमध्ये इगो आणू नका, तुम्ही रिलेशनमध्ये स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करू नका. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही बऱ्याच वर्षापासून या फील्डमध्ये वर्क करत आहात, तर मला तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आता सोसायटीमध्ये बऱ्याच वेळा बोललं जातं की अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज, तर यांच्यामध्ये नातं टिकण्याचं जे प्रमाण आहे ते लव्ह मॅरेजचं कमी आहे, असं तुम्हाला खरोखर वाटतं का? सर, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज यामध्ये दोघांमध्ये जर आपण हा फरक बघितला तर साधारणतः 5-7 वर्ष मागे जर तुम्ही गेलात ना, तर तिथं काय घडायचं की लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा नातं तुटायचं प्रमाण जास्त होतं. पण तू अलीकडच्या काळामध्ये अरेंजमध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम यायला लागले. म्हणजे आता दोघांचे अगदी 19-20 फरक आहे असं म्हणता येईल आपल्याला. आता आपण यामध्ये आधी लव्ह कडे वळूया. लव्ह मॅरेजमध्ये नातं का तुटतं, लवकर का तुटतं? कारण लव्ह मॅरेजमध्ये दोघांनी सोबत यायचंय, डिसिजन कुणाचे असतात? दोघांचे. मला कसं हवंय त्या माझ्या अँगलने मी समोरच्या व्यक्तीला ऍक्सेप्ट केलेलं असतं, आणि समोरच्या व्यक्तीने सुद्धा त्याच लेवलला तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलं असतं. नक्कीच. परंतु लग्नाआधी एकमेकांना अनेक आश्वासन दिलेले असतात. लग्नाआधी इम्प्रेस करायच्या नादात तुम्ही तुमचे निगेटिव्ह पॉईंट सुद्धा तिथं दिलेले असतात, म्हणजे सरेंडर झालेले असतात, एकमेकांना पूर्ण सरेंडर झालेले असतात. किंवा काही वेळेस असं घडतं की लग्नाआधी चित्र वेगळं निर्माण केलं जातं आणि मग लग्नानंतर ते वेगळंच चित्र दिसतं. या सर्व गोष्टींमुळे प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि लव्ह मॅरेजमध्ये विस्फोट होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण आहे सरेंडर होणे. ओके. दोघही एकमेकांना समान लेवलला समजतात. पुरुष सुद्धा स्त्रीला सरेंडर झालेला असतो पूर्णतः, आणि स्त्री सुद्धा पुरुषाला सरेंडर झालेली असते. त्यामुळे एकमेकांविषयी असलेला आदर कमी झालेला असतो. एकमेकांविषयी नातं टिकवायची जी भूमिका आहे, जी भावना आहे ना, ती दोघांना घट्ट ठेवतच नाही. ओके. आणि सर, जिथं आदर संपतो तिथं नातं संपतं. म्हणजे माझं मित्राचं जरी नातं असेल तरी मला आदर पाहिजे.
मला आदर असेल तर ते नातं टिकेल, मग आदर नसेल तर मी अगदी अगदी खालच्या लेवलला जाऊन मी बोलेल मित्रासोबत, ते नातं नाही टिकणार. सेम कंडिशन, पती पत्नीच्या नात्यांमधनं आदर निघून गेलाय, एकमेकांविषयीचा आदरच नाही ना. त्यामुळे लव्ह मॅरेजमध्ये ते प्रमाण वाढतंय आणि अरेंजमध्ये सुद्धा आता ते यायला सुरुवात झालेली आहे. विशेषतः याला कारणीभूत एकच आहे, अनुकरण. दुसऱ्यांचं अनुकरण. येस, दुसऱ्यांचं अनुकरण. आम्ही दोघांचा विचार न करता बाहेर काय घडतंय त्या गोष्टींचाच विचार करून माझ्या बाबतीत हेच घडावं, हा विचार तुम्हाला रिलेशनमध्ये लयास नेतो. तर दोघांमध्ये ते प्रमाण आता वाढत चाललेलं आहे आणि समाजासमोर एक खूप मोठं आव्हान आहे. येणाऱ्या काळामध्ये नातं टिकवणं एक खूप मोठं आव्हान आहे. मी तर म्हणेल की आत्ताची जी आपली जी जुनी पिढी आहे ना, ही शेवटची पिढी आहे की जी कुटुंब व्यवस्था आनंदाने जगेल. इथून पुढची पिढी कुटुंब व्यवस्था आनंदाने जगणार नाही. म्हणजे इवन आजपर्यंत मी माझं एज्युकेशनल प्लॅनिंग सुरू आहे म्हणून लग्न करत नाही. इथपर्यंत ठीक होते. लग्नानंतर आम्ही अजून सेट झालो नाहीत म्हणून अजून मुलांचं प्लॅनिंग नाहीये, इथपर्यंतही ठीक आहे. पण आता अलीकडं आयुष्यभर मुलंच जन्माला घालायची नाहीत यासाठी सुद्धा प्लॅनिंग सुरू आहेत. त्यामुळे येणारा काळ खूप बिकट आहे. समाजाने या विषयावरती जागृत होणे खूप गरजेचं आहे आणि नक्कीच लाईफ कोचिंग प्रत्येकाला मिळणे गरजेचं आहे. आयुष्य कसं जगावं ही मिळणं खूप गरजेचं आहे. लग्न करण्याआधी काउन्सिलिंग करणं किती गरजेचं असं वाटतं आताच्या काळामध्ये? सर, काउन्सिलिंग या विषयावरती आजही समाजामध्ये खूप मोठं त्याविषयी नकारात्मक भूमिका आहे. काउन्सिलिंग करणे म्हणजे माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून मी काउन्सिलिंगला जातोय, ही त्या व्यक्तीची भूमिका निर्माण होते आणि इगो हर्ट होतो. मला वाटतं काउन्सिलिंगपेक्षा लाईफ काय आहे, रिलेशन काय आहे, मी कसं जगावं याचं ट्रेनिंग घेणे गरजेचं आहे. म्हणजे लाईफ कोचिंग, लाईफ ट्रेनिंग घेणे खूप गरजेचं आहे. आणि इमोशनली जर तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग करत गेलात, तुम्ही जर तुमच्या विचारांना स्ट्रॉंग करत गेलात तर नक्कीच हे नातं पुढे टिकेल किंवा कुटुंब व्यवस्था टिकून राहील, अन्यथा नाही. लग्न होण्याआधी तरुण तरुणींनी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीवर त्यांचा संवाद होणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचे लग्नानंतर क्लॅशेस होणार नाही? सर्वात पहिला मुद्दा आहे तर लग्नाआधी जर तुम्ही म्हणजे लव्ह मॅरेज या विषयावरती जर बोलत असाल तर माझ्यासाठी हा जोडीदार योग्य किंवा अयोग्य याची आधी पारख निर्माण होणे गरजेचं आहे. स्वभाव मॅच होतील का या सर्व गोष्टी बघणे गरजेचं आहे. कारण आजकाल काय घडतंय की इमोशनली एकमेकांच्या संपर्कात येतात, इमोशनली. तर ते इमोशनली संपर्कात न येता प्रॅक्टिकली तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला स्वीकारा, त्याला प्रॅक्टिकली बघा आधी, तो माझ्यासाठी योग्य आहे का, बरोबर आहे, त्याचे विचार काय आहे, की फक्त इमोशनली अटॅचमेंट आहे म्हणून आम्ही दोघं सोबत राहायचा निर्णय घेतलेला आहे. दोघांची जुळवणी करत असताना तुम्हाला अजून 2-4 लोकांना विचारणे गरजेचं आहे, कुणीतरी एक मध्यस्थी असणे गरजेचं आहे त्या रिलेशनमध्ये. तर दोघांनी एकमेकांची आवड आहे, आवडतंय, इमोशनल मी अटॅचमेंटमध्ये आहे म्हणून आम्ही आयुष्यामध्ये दोघांनी एकमेकांसोबत राहायचा निर्णय घेतलेला आहे, या विचारांनी जर तुम्ही नातं जोडत असाल तर कदाचित म्हणेल मी, कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही शहानिशा न करता फक्त इमोशनल अटॅचमेंटवरती जर नातं जोडणार तर ते नक्कीच नाही टिकणार. तिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघणे गरजेचं आहे. आणि जरी सपोज इनकेस आपल्याला असं वाटतंय की मी इमोशनली जुडलोय किंवा जुडलीय, तर लग्नाआधी मग दोघांनी त्या लेवलचं एक ट्रेनिंग घेणे गरजेचं आहे किंवा त्या लेवलची पुस्तक वाचणे गरजेचं आहे. फक्त एक बालिशपणा न करता तटस्थता ठेवून एक संज्ञान म्हणून त्यांनी या विषयाकडे बघणे खूप गरजेचं आहे. आणि डोक्यात तो एकच विचार असणे गरजेचं आहे की माझ्या आयुष्यात दोघांच्या लाईफमध्ये काहीही प्रॉब्लेम्स आलेत तरी आम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत सोबत राहणार आहे. काहीही घडलं तरी आमचा वाद कसा आम्ही मिटवणार आहे याच्या स्ट्रॅटेजीज तयार करायला पाहिजे. त्यात समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्या येणारच आहे. म्हणून नक्कीच दोघांनी मिळून एक विचार ठेवा की नाही, हे नातं आपल्याला
शेवटपर्यंत टिकवायचं, किती मोठी प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात आलात तरी. हो. म्हणजे दोघांनी जुळवून ठेवायच्या उद्देशाने सोबत येणे गरजेचं आहे. लग्नाआधी त्यावरती त्यांनी विचार करणे गरजेचं आहे. फक्त इमोशनली नाही विचार करणे गरजेचं. तर काही घडलं तरी सोबत असणार आणि मग त्या गोष्टीची जाणीव पुन्हा पुन्हा होणे खूप गरजेचं आहे. आणि यामध्ये नक्कीच कुणीतरी एक मार्गदर्शक आपल्या आयुष्यात पाहिजे. दोघांच्याही आयुष्यात एक मार्गदर्शक हवा. तो कुणी असेल, म्हणजे त्यांचे आई असतील, वडील असतील, एकच हवा. दोघांचे 2 मार्गदर्शक नसावेत. त्या दोघांचा एकच मार्गदर्शक असावा. मग तो कुणी असू द्या आणि तो योग्य मार्गदर्शन करणारा असावा दोघांच्या लाईफमध्ये. असं जर असेल लग्नाआधी तर नक्कीच लग्नानंतर ते नातं टिकेल. पती पत्नीच्या नात्यामध्ये त्यांच्या घरातले जे वरिष्ठ लोक आहेत त्यांची काय भूमिका असायला पाहिजे? कारण खूप लोकांची अशी ओरड आहे की फक्त मुलाचे आई वडील त्याला सांगतात किंवा मुलीचे आई वडील तिला असं वागायला सांगतात म्हणून त्यांच्या नात्यामध्ये क्लॅशेस होत आहेत. बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या मुलीला जी त्या कुटुंबामध्ये येत आहे तर तिला मुलाच्या आई वडिलांकडनंच इतकं प्रेम मिळणे अपेक्षित आहे. आता इतकं प्रेम मिळायला पाहिजे की तिला म्हणजे हे कुटुंब माझं विश्व आहे हे तिला वाटायला पाहिजे. होतं का इथं की त्या कुटुंबामध्ये आल्यानंतर पहिल्या काही स्टेपमध्ये ते ऍक्सेप्ट नाही करत, मनाने ऍक्सेप्ट नाही करत. अच्छा. तर ते मनाने ज्यावेळेस तुम्ही ऍक्सेप्ट करतात त्या कुटुंबामध्ये, एक मुलगी म्हणून ज्यावेळेस ती वावरणार, प्रचंड प्रेम मिळेल, त्यावेळेस तिला मुलीला तिच्या आई वडिलांचा कॉल आला आणि तिने काहीही सांगितले तरी ती ऐकणार नाही. ती म्हणली की नाही, ही मला जे पाहिजे ते मिळतंय ना इथं नाही. आणि जरी मुलीच्या आई वडिलांकडनं जर वेगळी अपेक्षा आली किंवा मुलीला सांगितलंय फोनवरती आणि जर ती वेगळं काही सांगायला लागली तर मग या कुटुंबामध्ये ती ताकद पाहिजे, ती हिंमत पाहिजे तिला ते समजावून सांगायची. मी तर एकच वाक्य म्हणेल की म्हणजे आई वडील लाईफ देतात आणि सासू सासरे वाईफ देतात. तर ते दोघही कुटुंब दोघांसाठी किती महत्वाचे आहेत हे आधी दोघांना माहीत असणे गरजेचं आहे. ते कुटुंब म्हणजे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे असं म्हणता येणार नाही. रिलेशन जुडल्यानंतर दोघही कुटुंब महत्वाचे आहेत आणि दोघांनीही दोघांच्या प्रगतीचा विचार करणे गरजेचं आहे. थोडक्यात काय तर माझ्यासाठी, माझ्या रिलेशनसाठी योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे या गोष्टीची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असणे गरजेचं आहे. आणि ती जाणीव जर प्रत्येकाशी ठेवली तर मग त्यांच्या संसारामध्ये बाहेरचा तिसरा कुठलाही व्यक्ती आला तर तो त्यामध्ये हस्तक्षेप जरी केला तर याला कळेल ना की हा हस्तक्षेप करतोय. मी सक्षम आहे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, मला कळतंय माझ्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय आहे. तर ही एक भूमिका प्रत्येकाने ठेवणे गरजेचं आहे की मी कुणाचं किती ऐकावं, त्यापेक्षा मला कळतंय मला योग्य काय आणि अयोग्य काय, मी त्यावरती काम करावं. सोशल मीडियामुळे सुद्धा आजकालच्या नात्यांवर परिणाम होतोय. नक्कीच. बघा, आपण साधारणतः मागे जर गेलो, म्हणजे ज्यावेळेस हे काही नसायचं, टेक्नॉलॉजी तितकी पुढे गेलेली नव्हती, मोबाईल नसायचे. सर, जेव्हा आपण एक 3 तासाचा चित्रपट ज्यावेळेस आपण टॉकीजमध्ये बघायचो त्यावेळेस तो 3 तासाचा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला कळायचं की त्या चित्रपटामध्ये काय दिलंय ते, म्हणजे काय संदेश आहे. तो संदेश आपल्याला 3 तासानंतर कळायचा की हा मुलांसाठी किंवा फॅमिलीसाठी पाहण्यायोग्य आहे किंवा नाही, किंवा कुठला सोशल संदेश तिथं दिलेला आहे ते आपल्याला तिथं कळायचं. नंतर आपण पुढे गेलो तर एक 30 मिनिटाची सिरियल आली, टीव्हीज मध्ये आपल्याला सिरियल दाखवायला लागलेत. ते 30 मिनिटाची ज्यावेळेस सिरियल बघायचो आपण तेव्हा आपल्याला कळायचं की त्या 30 मिनिटांमध्ये काय घडलंय, फक्त 5 मिनिटात कळत नव्हतं. नंतर जर आपण बघितलं तर मग युट्यूब आले, त्यानंतर वेब सिरीज आल्या. वेब सिरीज मध्ये साधारणतः एक 15 ते 20 मिनिटाची वेब सिरीज बघितली की त्यातनं आपल्याला कळतं की काय दिलंय त्यामध्ये तो संदेश. पण आता अलीकडच्या काळामध्ये 2020 नंतर जर तुम्ही बघितलं, लॉकडाऊन नंतर रील्स आल्या. रील्स किती मिनिटांच्या आहेत? काही सेकंद. फक्त 5 ते 10 सेकंदची एक रील्स आहे किंवा 15 सेकंदची एक रील्स आहे. सो ते 15 सेकंद मध्ये कळतंय की त्यामध्ये काय मेसेज दिला. पण त्या रीलची डेव्हलपमेंट पण इतकी सुंदर आहे ना की जरी 5 सेकंदची रील्स असेल तर त्या 5 सेकंद मध्ये कळतंय की यात काय सांगितलंय.
म्हणजे तुम्ही आधी 3 तासाचे चित्रपट बघायचे, तेव्हा तुम्हाला 30 तासानंतर तुमच्या ब्रेनमध्ये तो संदेश जायचा. जेव्हा तुम्ही 30 मिनिटाची सिरियल बघायचे, त्या 30 मिनिटांनंतर तुमच्या ब्रेनमध्ये तो संदेश जायचा. 15 ते 20 मिनिटाची तुम्ही वेब सिरीज बघायची, त्यातनं तो 20 मिनिटानंतर तुमचा तो मेसेज जायचा की काय आहे यामध्ये. पण तू आता फक्त 15 सेकंडमध्ये पटकन तो ब्रेनमध्ये मेसेज जातोय आणि तो लगेच कॅच होतोय. अशा अनेक नकारात्मक मेसेज पुन्हा पुन्हा रील्स बघून 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 ते आपण ब्रेनमध्ये साठवतोय. आणि मग न कळतपणे आपली सायकोलॉजी कशी वर्क करते, तर ते रिलेशन घडत असताना किंवा काही प्रॉब्लेम झालेला असताना, भांडण झालेली असताना ते ऑटोमॅटिकच ते शब्द बाहेर येतात. ते जे बघितलंय ना तुम्ही रील्समध्ये, ते लगेच तुमच्या बाहेर येतात आणि तुम्ही ते शब्द बोलून टाकतात. आता मी बोलतोय, मी विचार करून बोलत नाहीये, किंवा तुम्ही बोलतायत, तुम्ही पण विचार करून बोलत नाहीयेत. हे शब्द कुठून आलेत आपल्याकडे? जन्मापासून तर आजपर्यंतच्या माझ्या प्रवासामध्ये मी कुठून तरी वाचन केलेलं आहे, मी कुठून तरी बघितलेलं आहे, अनेक लोकांसोबत मी संभाषण केलेलं आहे. त्यातून ते शब्द मी साठवलेत माझ्या ब्रेनमध्ये. आणि मी बोलतात ना, मी याच विषयावरती वर्क करतोय म्हटल्यावरती मला तेच शब्द येतील पुन्हा पुन्हा, जे साठवलेलं आहे तेच बाहेर येत आहे. सेम रील्समध्ये जे आहे ना, तेच तुम्ही ब्रेनमध्ये साठवतात आणि ते साठवलेलं नात्यांमध्ये दुरावल्यानंतर तेच बोलतात. आणि तेच बोलल्यामुळं आपण बघतो की रील्समध्ये एकच रील्स चांगली आहे, बाकी सर्व निगेटिव्ह आहेत, चुकीचा संदेश देणार आहेत, पती पत्नींच्या रिलेशनमध्ये विडंबन निर्माण करणाऱ्या रील्स आहेत. आणि मग या रील्स कुठंतरी प्रॉब्लेम निर्माण करतायत, एकमेकांविषयी असलेला आदर कुठंतरी हिरावून घेत आहेत. तर हा सर्वात मोठा महत्वाचा धोका सोशल मीडियाचा जो आहे, तो आजच्या कालावधीमध्ये आजच्या पिढीच्या मनावरती बिंबवला जातोय आणि त्यातनं ते एक सायकोलॉजिकली डिस्टर्ब होत चाललेली आहे. तर सोशल मीडियामधनं काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं याचं आम्हाला भान असणे गरजेचं आहे. तो नात्यावर जास्त परिणाम करतो. यस, नात्यावर आणि इतर सर्व गोष्टींवरती त्याचा परिणाम होत आहे. सर, आपल्या या पूर्ण संभाषणावरून आपण आपले जे नातेसंबंध आहे ते टिकवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी हायलाईट करू शकतो? या संपूर्ण जे काही आता आपण चर्चा केलेली आहे, यातनं महत्वाचे काही पॉइंट्स आहेत, त्यावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं पती पत्नींनी, तर नक्कीच हे नातं अधिक आनंदी होऊ शकतं. तर पती आणि पत्नी यांच्या आयुष्यामध्ये आहे त्यापेक्षा अधिक आनंद निर्माण करण्यासाठी सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही जे नातं टिकवणार आहोत ते आमच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही टिकवणार, हा एक विचार कायमस्वरूपी आपल्या डोक्यात असणे गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे सर की माझ्या आयुष्यात समस्या हे येणारच आहे, दोघांच्याही लाईफमध्ये समस्या हे येणारच आहे. मग त्या समस्या आम्ही सोडवायच्या कशा, त्याची एक सिस्टम दोघांनी तयार करणे गरजेचं आहे. की एक सिस्टम तयार करा की बाबा आता समस्या आली, मग आता काय करायचं, मग दोघांनी शांततेत कसं बसायचं, त्यावरती आपण कसा निर्णय घ्यायचा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही आमच्या लाईफमध्ये जे पण करत आहोत ते करत असताना मी द्वंद्व कोणासोबत करावं, बाहेरच्या जगासोबत करावं की माझ्या लाईफ पार्टनर सोबत करावं, याचं भान ठेवा. आणि अपेक्षा करण्यापेक्षा अपेक्षित गोष्टी पूर्ण करा. अपेक्षित गोष्टी पूर्ण करा म्हणजे मला काय हवंय त्यापेक्षा माझ्या लाईफ पार्टनरला काय हवंय, या मुद्द्याला सोबत घेऊन आपण काम करा. आणि सर्वात महत्वाचं की तो क्वालिटी टाइम देणे म्हणजे काय आहे की प्रत्येक क्षणाला जर माझ्या लाईफ पार्टनरने मला काही प्रश्न विचारला किंवा मी जर त्यावरती बोलत असेल तर मी तिथं पूर्ण वेळ देणे गरजेचं आहे. मी प्रेझेंटमध्ये लाईफ जगणे खूप गरजेचं आहे. या काही गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर नक्कीच हे नातं अगदी कायमस्वरूपी टिकेल. आणि इमोशन्स हे कायम दोघांमध्ये टिकून ठेवा. तर नक्कीच या पॉइंटवरती जर आपण विचार केला तर हे नातं कायमस्वरूपी टिकेल आणि आनंद निर्माण होईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आज या एपिसोडमध्ये आपल्यासोबत होते भगवंत चव्हाण सर. त्यांनी आपल्याला पती पत्नीच्या नात्यामध्ये होत असलेले प्रॉब्लेम्स आणि ते कशा प्रकारे सॉल्व्ह करायला पाहिजे या विषयावर आपण त्यांच्यासोबत चर्चा केली. या पुढचा सुद्धा एपिसोड त्यांच्यासोबत आपण घेणार आहोत, ते किशोरवयीन मुलं जे आहेत त्यांच्या जीवनावर. तर हा एपिसोड बघायला सुद्धा तुम्ही विसरू नका.
मी भेटेल तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हेल्दी राहा. धन्यवाद.